आमच्या स्वर्गीय गणपत बाबा रेकामे यांना जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. करता करता पाहता पाहता 1 वर्ष झाला. म्हणजे त्यांच्या आठवणी अजूनही अशा जाग्या असतील. त्यांच्या मुलांना अजूनही बाबा ज्या ठिकाणी बसायचे, ज्या ठिकाणी झोपायचे, त्यांचा एखादी वस्तू असेल, त्यांची काठी असेल, त्यांचा चष्मा असेल, कपडे असतील, बाबा या ठिकाणी बसायचे, एका कोपऱ्यामध्ये बसायचे. बाबा रोज सकाळी उठून फिरायला जायचे, कुठं कथा कीर्तन असेल तिथे जायचे. ह्या आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये नक्कीच घर करून राहिले आहेत. आणि जीवनामध्ये आई वडील खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ज्यांना सेवा करता येते ना, ते भाग्यवान आहेत. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. कारण काहींच्या जीवनामध्ये असं वाटतं मुलांना की अजून काही वर्ष राहायला पाहिजे होते आई वडील, पण आई वडील हे लहानपणीच गेलेले असतात. ती मुलं कर्तृत्ववान झाल्यानंतर त्यांना असं वाटतं आज आई पाहिजे होती, आज वडील पाहिजे होते. या समाजामध्ये जो सत्कार होतो, जो मान मिळतो, खऱ्या अर्थाने तुम्ही कितीही मोठे झाले आणि शाबासकीची थाप तालुक्यातील जिल्ह्यातील कितीही मोठ्या व्यक्तीने दिली ना, तरी वडिलांची जी थाप आहे ना, त्या वडिलांच्या थापेला इतर कोणाच्याही थापेची सर नाही. म्हणून जीवनामध्ये आई पाहिजे, जीवनामध्ये वडील पाहिजे. वडील हे जीवनामध्ये आधार देतात, आधार. आणि आई ही जीवनाला आकार देते. आकार का? कारण वडील 8 तास 10 तास 12 तास बाहेर असतात, पण खऱ्या अर्थाने शिकवण्याचं, संस्कार करण्याचं काम ही आई देत असते. म्हणून तर मुलगी सासरी गेल्यानंतर चांगली जर निपजली ना, चांगली संस्कारित झाली, सगळ्यांचा आदर करू लागली, सासू सासऱ्यांचा, परिवाराचा जर विश्वास संपादन केलं ना, तर म्हणतात हिची आई चांगली आहे, आईचे संस्कार आहेत. म्हणून आई ही जीवनाला आकार देत असते. वडील हे जीवनाला आधार देत असतात, आधार देत असतात. वडिलांचं प्रेम हे दिसून येत नाही माणसाला, नाही का? म्हणून मुलगा 10वी पास झाला, सगळेजण कौतुक करतात. आई गालावरून हात फिरवते, सगळेजण कौतुक करतात. वडील बाहेरून आल्यानंतर त्यांना समजतं मुलगा पास झाला. वडील हळूच चप्पल घालतात, मारवाड्याच्या दुकानात जातात, खिशात पैसे नसले तर उधारी करून पेढे आणतात. त्याला बाप म्हणतात, त्याला वडील म्हणतात. वडिलांच्या बनियनला जर तुम्ही पाहिलं ना, तर असे छिद्र असतात. छिद्र, हे छिद्र म्हणजे बनियनचे छिद्र नाही, त्यांच्या जीवनाला पडलेले छिद्र असतात. जीवनभर कष्ट सयास करून त्यांनी लहानाचे मोठे केलेले असतात. आई वडील आपले कदाचित अशिक्षित असतील, परंतु माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर व्हावा, माझा मुलगा चांगल्या ठिकाणी तो मॅनेजर असावा, चांगल्या ठिकाणी तो ऑफिसर असावा, ही प्रांजळ इच्छा आई वडिलांची असते, वडिलांची असते. वडील काही करतील त्याकरता, काही करतील. कदाचित इतरांचे 8 तास जर ड्युटी संपली ना, पगार कमी असेल ना, वडील अजून 4 तास दुसरीकडे काम करतात. कशा करता? माझा मुलगा मोठा व्हायला पाहिजे, माझ्या मुलगाने चांगल्या ठिकाणी त्याचा नंबर यायला पाहिजे, 4 चौघामध्ये तो चांगल्या प्रकारे निपजायला पाहिजे, 4 चौघामध्ये फिरायला पाहिजे. म्हणून वडील खऱ्या अर्थाने आधारवड असतात. जीवनामध्ये वडील 2दा रडतात, 2दा. एकदा एकुलत्या एका मुलाने त्या वडिलांना जर हाताला धरून बाहेर काढलं, त्या दिवशी बाप रडतो. आणि दुसऱ्यांदा कितीही निगरगट्ट बाप असेल, पाषाण हृदय असेल ना, मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा बाप रडल्याशिवाय राहत नाही. सगळे रडतात, सगळे रडतात त्या दिवशी. म्हणजे ती बहिणीला भेटते मुलगी, काकीला भेटते, काकांना भेटते, भावाला भेटते, पण बाप समोर यायला तयार नाही. बाप असा लांब कुठेतरी उभा असतो आणि ढसा ढसा रडत असतो. मुलगी बापाला पाहिल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने जाते आणि बापाच्या गळ्यात गळा घालून रडते, बाबा मी आज सासरी चालले आणि सासरी जाताना तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? वडीलही खऱ्या अर्थाने त्या सासरी गेल्यानंतर सारखी चौकशी करत असतात, सारखी चौकशी. माझी तायडी कशी आहे? तिला घरी काम करायची सवय नव्हती, ती घरी अनादर सगळ्यांचा करायची. सासरी कदाचित ती अनादर तर करत नाही ना, सासू सासऱ्यांची चांगलं वागते ना, सारखी चौकशी करतात.
आणि मुलीनेही जर पहिला फोन केला ना, फोन उचलते आई, पण पहिला विचारते, आई बाबा बरे आहेत का ग? बाबा वेळच्या वेळी गोळ्या घेतात ना, बाबांना शुगर आहे, बीपी आहे, त्यांच्या गोळ्या वेळच्या वेळी देतात, त्यांचे पथ्य पाणी वेळच्या वेळी करतात ना. म्हणजे मुलीचं जास्त प्रेम हे वडिलांवर असतं. म्हणून मुलगी सासरी जाताना बाप रडल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या बद्दल तुम्ही कितीही सांगितलं, 2 तास 3 तास कितीही सांगा, हे कथन आपल्याला कमीच आहे. रडवण्याचा आणि रडण्याचा असा काही माणूस नसतो. बाबा जायच्या आधी कितीही वेळ बोललो तरी डोळ्यात अश्रू येत नव्हते, परंतु 6 वर्षापूर्वी वडील गेलेत. म्हणून जेव्हा जेव्हा वडील या विषयावर बोलतो ना, तेव्हा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. कारण त्या दुःखातून मी जात आहे. 6 वर्ष झाली. बाबांच्या सोबतीचे अजूनही भेटले, आमचे बाबा भेटले, भगवान बाबा किंवा इतर काही जण भेटले ना, तर असं वाटतं की बाबा भेटले. बाबांसारखी चौकशी करणारे असे भेटतात. आणि आता असं वाटतं की हे हार पाहायला बाबा पाहिजे. पण वडील जीवनातून निघून गेले ना, तर आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही. आज खऱ्या अर्थाने त्यांचे जे चिरंजीव आहेत, सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. म्हणजे वडील जोपर्यंत असतात तोपर्यंत कुठं दुःखाला, एखादी माती झाली, मयत झाला, आहेत बाबा, आपण ड्युटीवर जातो. वडील गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तेराव्यांना, त्या ठिकाणी मातीला, ही सामाजिक जबाबदारी आपोआप आपल्या अंगावर येऊन पडत असते. जोपर्यंत वडील जीवनात आहेत तोपर्यंत मुलगा कधी मोठा होत नाही. किती वयाने कदाचित मोठा झाला असेल, परंतु जबाबदारीने मोठा होत नाही. आणि वडील जीवनात निघून गेल्यानंतर मग सगळ्या जबाबदारी एक 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 कुटुंब जबाबदारी असते, कुटुंबाची सामाजिक जबाबदारी असते, काही या जबाबदाऱ्या सगळ्या अंगावर येऊन पडतात. त्यांचे चिरंजीवही या सगळ्या जबाबदाऱ्या नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडत असतील. कारण एवढा भव्यदिव्य आपल्या वडिलांचा पुण्यस्मरण, पुण्यतिथी ते संपन्न करतात. याचा अर्थ त्यांचे पुत्रही, मुली, दोन्ही मुली असतील. काय होतं, मुली जेव्हा घरी येतील ना, तेव्हा त्यांना आईला भेटता येईल. जाताना सगळ्यांना म्हणतील, आई मी जाते, दादा जाते, वहिनी जाते, परंतु बाबा मी जाते म्हणायला त्यांच्या जीवनात कोण शिल्लक राहिले नाही. म्हणून जोपर्यंत वडील आहेत जीवनामध्ये, आधार आहे. या पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे 2-2.25 तासाची. या कीर्तनाच्या द्वारे जे काही पुण्य समापन्न झालेलं असेल ते त्या गणपत बाबांना आपण समर्पण करू. आज खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सुरू झाला नाही का बाबा? आज त्यांना पुढचं आयुष्य, पुढचं जीवन हे सद्गती त्यांना मिळो. त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी स्थिर झाला असेल, ज्या ठिकाणी असेल तो स्थिर हो, ही त्या पांडुरंगाच्या चरणी, भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. सेवेला या ठिकाणी आजच्या दिवसापुरता पूर्ण विराम.